मागा मागा सर घेत पाहिलं पाहिलं नको नाशिकमध्ये आताची सर्वात मोठी घटना बघावयास मिळत आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून खरात प्रकरण सुरू होतं। खरात प्रकरण नंतर एरंडे प्रकरण जो तोतया पत्रकार, त्या पत्रकाराने केलेले लैंगिक अत्याचार आणि खरातने केलेले लैंगिक अत्याचार पुढे ते प्रकरण सुरू असतानाच कोर्टात त्याचे सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये चौकशी सुरू आहे। ते सुरू असतानाच आता सर्वात मोठं एक प्रकरण समोर आलेलं आहे। मल्टीनॅशनल कंपनीच्या हा प्रकार आहे। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरती लैंगिक अत्याचार झाल्याची ही घटना आहे। यामध्ये दानसिंग तोसिफ अख्तर या संचालकांनी तसे यासह 6 एकूण संचालक आहे, त्या संचालकांनी तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। या सर्व घटना घडत असतानाच एकंदरीत त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचारी महिलांच्या संदर्भात हे लैंगिक अत्याचार झालेले आहे। यामध्ये 8 FIR दाखल झालेले आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे तसेच काही सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झालेले आहे। तरी या गुन्ह्यांमध्ये या आरोपींना आज कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आलं। सदरील घटना ही अतिशय धक्कादायक आहे। सदरील जे संचालक मंडळ आहे ते वारंवार या पीडितांना त्रास देत होते, लैंगिक छळ करत होते। तसेच कंपनीच्या ज्या लॉबी जे ठिकाण आहे त्या ठिकाणात देखील हा तोसिफ अख्तर हा जो आहे तो या महिलांना बोलून लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता। हे सर्व जर एकंदरीत प्रकार बघितले तर या घटनांना वारंवार वाचा फुटत आहे, वारंवार जे घटना बाहेर येत आहे। या घटनांमध्ये फिर्यादी आता कोण येणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। अजून फिर्यादी वाढणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जर म्हटलं तर नाशिक पोलीस हे महिलांच्या सुरक्षेबाबत आता सतर्क झालेले आहे। नाशिक हे धार्मिक स्थळ आहे, नाशिक हे कुंभनगरी आहे आणि या कुंभनगरीला काहीतरी कुठेतरी गालबोट लागण्याचं काम सुरू आहे, कुठेतरी काहीतरी विटंबना झाल्याची प्रकार समोर येत आहे। महिलांच्यावर अत्याचार होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून जे खरात प्रकरण सुरू होतं त्यानंतर जे एरंडे प्रकरण आलं, एरंडे प्रकरणानंतर आता पुन्हा या मल्टीनॅशनल कंपनीचा हा कारभार उघडकीस आलेला आहे। ह्या 6 संचालकांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तसेच धार्मिक भावना दुखवत त्या महिलांना धार्मिकतेच्या बाबत वारंवार त्रास देणे असेल, त्यांच्या शारीरिक अंगाला स्पर्श करणे असेल, इतर लैंगिक छळ असेल, असे वारंवार अत्याचार करत होते हे संचालक मंडळ। त्यामुळे पोलिसांनी यामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। 6 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। हे सर्व प्रकार जर बघितला एकंदरीत तर यामध्ये एक बाब लक्षात येत आहे, ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असला प्रकार घडत असताना या कंपनीच्या बाबत जर म्हटलं तर या नाशिक एरियाच्या संपूर्ण नाशिक शहराला अनेक MIDC एरिया आहे, अनेक महिला ह्या कर्मचारी आहे, अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी काम करत असतात। जर अशा घटना या कंपनीच्या उघड झालेल्या आहे तर यामध्ये अजून काहीसे प्रकार समोर येतात का हे सुद्धा पाहणे तितक्याच महत्त्वाचं ठरणार आहे। हा सर्व जे घटना आहे हे सर्व गुन्हे दाखल झालेले आहे। यामध्ये देखील SIT स्थापन करण्यात आलेली आहे। हा देखील तपास आता SIT कडे जाणार आहे। यामध्ये टोल फ्री क्रमांक देखील सादर करण्यात आलेला आहे। क्राईमचे जे उपायुक्त आहे त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याबाबत अजून कोणी आरोपी आहे का, यामध्ये कोणी फिर्यादी आहे का, फिर्याद जास्तीत जास्त दाखल करण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील दिलेला आहे। तरी ह्या सर्व घटना घडत असताना नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला, या नाशिक कुंभनगरीला कुठेतरी गालबोट लागत आहे। पोलीस प्रशासन यावरती काय आता भूमिका घेणार हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये आता किती अजून गुन्हे दाखल होतात, अजून काही आरोपी सापडतात का ते देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सुदामसह अमोल जाधव, नव भारत, नव राष्ट्र, नाशिक। नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग
लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खाजगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP WhatsApp क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद.